ॲक्टिंग आणि मॉडेलिंगचे हे झगमगते क्षेत्र हे एक ओपन मार्केट आहे. इथे इमोशन्सना वगैरे थारा नाहीये. तुम्ही स्ट्रगलर आहात म्हणजे या बाजारातल्या लाखो प्रोडक्ट्स मधलेच एक प्रोडक्ट आहात. या बाजारामध्ये लाखो प्रोडक्ट्स विक्री करता येऊन बसलेली आहेत. म्हणजेच इथले लाखो स्ट्रगलर्स. हा इतका साधा सरळ व्यवहार आहे. तुमच्याकडे जर लक्ष जायला हवं असेल तर तुम्ही लक्षवेधी बना. कारण तुम्ही ज्या ठिकाणी ज्या चव्हाट्यावर येऊन तुम्ही स्वतःला प्रेझेंट करताय त्या चव्हाट्यावर अख्खं गाव गोळा झालेलं आहे. असंख्य स्ट्रगलर्स तिथे आपापला नंबर कधी लागतोय ह्याच्याकरता येऊन बसलेलं एक बाजार आहे. हे माझे शब्द कदाचित थोडे हार्श वाटत असतील पण हे सत्य आहे. हेच सत्य आहे. कलाकार 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 म्हणजे शेवटी कलेचाही बाजारच असतो हा. आणि सिनेमा क्षेत्र हा एक बाजारच आहे. जसं अनंत इतर क्षेत्रांमधली लोक ही कष्टकरी कामगार वर्ग असतो. कोणी या लेवलचा असतो, कोणी या लेवलचा असतो, कोणी या लेवलचा असतो. शेवटी सगळे पोटासाठी काम करणारे पोटार्थी कामगारच असतात. आणि आपल्याकडे जास्तीत जास्त काम खेचून आणण्याची धडपड जसे जगातले सगळे कष्टकरी वर्गातली लोक करत असतात तोच प्रकार इथे पण लागू होतो. साधी सरळ गोष्ट आहे की या बाजारातलं तुम्ही एक प्रॉडक्ट आहात. तुमच्याकडे लक्ष जायला हवं असेल तर लक्षवेधी बना. लक्षवेधी कसं बनायचं तुम्ही ठरवा. हा मुद्दा तुम्ही ठरवायचा आहे की तुम्ही ब्रेन ग्रूम करायचं आहे का बॉडी ग्रूम करायचे का दोन्ही ग्रूम करायचं आहे. बट ॲटलिस्ट यू शुड ग्रूम वन ब्युटी. दोन्ही तुम्ही ग्रूम करू शकलात फारच उत्तम आहे. नाहीतर किमान एकतरी ब्युटी इतकी ग्रूम करा की जेणेकरून तुम्ही मार्केटमधल्या इतर प्रोडक्शन हाऊसेस आहेत, डिरेक्टर्स आहेत, त्यांचं लक्ष तुम्ही खेचून घेऊ शकाल. मग तुमचं शारीरिक सौंदर्य त्याकरता वापरा नाही तर बौद्धिक सौंदर्य वापरा. लक्षवेधी बनलात तर लक्ष जाईल. लक्षवेधी नाही बनलात तर कमोफ्लाज होऊन जाणार. लाखो प्रोडक्ट्स तुमच्या आसपास पडले त्या लाखोंमधलं एक कोणाचं लक्ष जाणार आहे तुमच्याकडे. काही कलावंत त्यांच्या देखण्या आणि राजबिंड्या पर्सनॅलिटीमुळेच ते खरं सांगायचं तर खूप यशस्वी झाले. दुसरं उदाहरण असंही बघतो आपण की काही लोकांकडे फारसं काही शारीरिक सौंदर्य नसतं पण त्यांच्या बौद्धिक सौंदर्याच्या आधारावर त्यांनी त्यांचं अख्खं करिअर घडवलेलं असतं. हा जो मुद्दा आहे की जो खूप छोटासा मुद्दा आहे, लक्षवेधी बना म्हणजे लोकांचं लक्ष जाईल. दॅट्स इट. सो प्रत्येक स्ट्रगलरनी स्वतःला कसं ग्रूम करायचंय, तुमच्याकडे कसं लक्ष जाईल ह्या गोष्टीचा अभ्यास करून स्वतःतले काही मुद्दे पॉलिश करायचे, स्वतःला थोडं वर उचलायचंय. ते जर तुम्ही करू शकलात तर तुमचा पुढला प्रवास हा निश्चितच थोडा सोपा होईल.